भुजबळांचं असं म्हणणं आहे की तुमच्या दबावामुळे सरकारला असा निर्णय घ्यावा लागला, आंदोलनामुळे दबाव पडला सरकारवर आणि मग आंदोलन मागे घेता यावं म्हणून सरकारनं हा जी.आर. काढलाय. नाही, असं काही नाही. आमचा नैतिक दबाव सरकारवर असेल कदाचित, हा. परंतु स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आम्हाला तेलंगणात ओबीसी मधून आरक्षण होतं, विदर्भात आम्हाला सध्या कुणबी म्हणून आरक्षण आहे, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आमचे बांधव अनेक आरक्षणात आहेत, परंतु मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काही भागात आम्हाला हे आरक्षण नव्हतं. ते आरक्षण आम्हाला या गॅजेटच्या माध्यमातून मिळतंय, म्हणून यांच्या पोटात दुखतंय. आणि नक्की यांनी किती विरोध केला तरी आमच्या नोंदी ह्या दस्तावेज आहेत, नोंदी आहेत आणि पूर्ण गॅजेट असतील किंवा अनेक पुरातत्व खात्याचे किंवा वेगवेगळ्या देवस्थानचे सगळे जे पुरावे आहेत त्याच्यातून मराठा आणि कुणबी एक असल्याचं आम्हाला आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. पण तुम्ही भुजबळांना मराठा द्वेष्टे म्हणताय, पण त्यांनी असं काय केलं? म्हणजे न्यायालयात जाणं हा तर सगळ्यांचा अधिकार आहे, त्यामुळे भुजबळ न्यायालयामध्ये गेले असतील किंवा त्यांचे दुसरे कोणी सहकारी, जसं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाहीये, तुम्ही म्हणताय की भुजबळ पुरस्कृत कोणी लोक न्यायालयामध्ये गेले असतील, तर चुकलं काय त्याच्यामध्ये? न्यायालयामध्ये जाणं हा तर सगळ्यांचा अधिकार आहे ना. नाही ना, त्यांचा अधिकार आहे, मान्य आहे ना, पण मराठा समाजाला काही मिळत असताना जाणून बुजून कोर्टात जायचं म्हणजे 16% आरक्षण जे होतं 1900 देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 19 मध्ये दिलं होतं ते आरक्षण, त्याच्यामुळे यांना काही फरक पडत नव्हता, तरी हे कोर्टात गेले. त्याच्यानंतर आताचं 10% आरक्षण वेगळं होतं, तरी यांना काही फरक पडत नाही, फक्त मराठ्याला काही मिळून ना द्यायची ही त्यांची भावना आहे. त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नव्हता या दोन्ही आरक्षणामुळे, त्याच्यातही ते विरोधात गेलेत.